परभणी जिल्ह्यात काल रात्री अवकाळी पाऊस झालाय आणि या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। सगळ्यात जास्त फटका हा जिंतूर तालुक्याला बसलेला आहे। मी सध्या जिंतूर तालुक्यातील सोन्ना या गावच्या परिसरामध्ये आहे। आपण इथे बघत असाल की अशा पद्धतीनं ज्वारीचं पीक जे आहे पूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे। लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी ज्वारीचं पीक घेतलं होतं, मात्र आता हे सगळं पीक हातातोंडाशी आलेलं संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं आणि त्याच्यामुळं बळीराजा पुन्हा एकदा धास्तावलेला आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, ज्वारी उत्पादक शेतकरी आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। किती नुकसान झालंय, किती एकरवर हे पेरणी केली? 3 एकरची पेरणी होती। तर एकर हरभर होतं, 2 एकर ज्वारी पाय नुकसान झाली। एवढी पा 80,000 खर्च आलता याचा ज्वारी हरभर सगळं। तर 2 एकर ज्वारी खराब झाली, का वाहून गेली, गारपीट झाली, कालची झाली। बरं, हो, तर काल वारानं चक्कच पडली ज्वारी पाहून। आता हे खाण्याचं हे असेल धान्य, हो, आता वर्षभर कसं काय धकवणार आहे? आता तर काही इलाज नाही त्याला, धकीन भाग आता। तर सरकार आलं तर पाहा तर बरं आहे, नाही आलं काय तसं धकीन भाग आहे। बरं इलाज नाही त्याला, आता काय करा, पंचनामा करा तर फायदा, नाही आलं काय करा मग आता। बरं, आधीचं नुकसान? आधीचं नुकसान तर वाढीच आहे, ते तर एक 50-60 हजार झालं आधीचं नुकसान। बरं, हो, त्याची मदत मिळाली का? त्याची नाही मदत मिळाली का, त्याची सुद्धा मदत मिळाली नाही। बरं, आणखीन काही शेतकरी आहेत? बाबा, काय नाव आहे तुमचं? किती एकर जमीन आहे? 3 एकर। हम्म. 3 एकर पावसाने सापच झाली ना ज्वारी। हम्म. आंब्याचे हे गेली, फुलवारा पडला चक, हम्म. आंबे गळाले। आता वर्षभर कसं काय धकवणार आहे? आता असंच धकीनं भाग आहे ना। सरकार आली पाहला तर ठीक, नाही तर मग असंच धकवावं लागेल, काय इलाज आहे? अद्याप कोणी आलं नाही का नाही, पंचनामे नाही, वगैरे? कोणी चाललं नाही ना पंचनामा आधी। अच्छा, काय मागणी काय राहील तुमची आता? मागणी काय आहे, भरपाई करून द्यावा हम्म. ही मागणी आहे, बाकी काय बरं, आधीचा पीक विमा मिळालाय? नाही, बरं, नाही मिळाला। सरकारनं मदत जाहीर केली होती, ती मिळाली का? नाही ना, मिळाली नाही, ती बी मिळाली नाही। बरं, आणखीन तरुण शेतकरी आहेत। दादा, काय नाव आहे तुमचं? किती एकर शेती आहे? 4 एकर शेती आहे। हम्म. 2 एकर ज्वारी होती, 2 एकर हरभरा होता। हरभरा निघाला, 2 एकर ज्वारी पूर्ण काल रात्री जो अवकाळी पाऊस आला त्यात जमीनदोस्त झालेली आहे। आंब्याचा पूर्ण आंबे पडलेले आहेत, गव्हाचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये इथं कुणी, आम्ही फोन केला होता पण प्रशासनाचं कुणीही आलेलं नाही। आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी येऊन इथं शेतीमध्ये पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांची जे काही नुकसान भरपाई त्यांनी द्यावी, एवढी आमची इच्छा आहे। बरं, किती एकर जवळपास हे नुकसान असेल ज्वारीचं? संपूर्ण गावामध्ये पाहिलं तर 2-2.5 एकर ही ज्वारीचं नुकसान झालेलं आहे। आणि गहू? गहू 100 एकरचं गव्हाचं नुकसान झालेलं आहे संपूर्ण गावामध्ये। अच्छा, मग मागणी काय असणार आहे आता? हेच की त्यांनी येऊन पंचनामे करावे, जे काही नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, मदत द्यावी। ठीक आहे, तर हे सगळे शेतकरी आहेत। आपण बघतोय की प्रचंड नुकसान झालेलं आहे। गहू असेल, ज्वारी असेल, आंबा, फळबागेचं प्रचंड नुकसान झालं। मात्र शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अद्याप या बांधावरती कोणीही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी पंचनामे करण्यासाठी दाखल झालेले नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत जी आहे ती शेतकऱ्यांना द्यावी। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश रुंडा, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।